रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आज आपण बघणार आहेत फोर्टक्स ब्लाउजचा डायग्राम 38 साइजसाठी घेणार। तर सर्वप्रथम आपल्याला अशी स्केल हवी ज्याच्यावर सेंटीमीटरची मार्किंग आहे। तर आपण उंचीचे मार्किंग करणार। तर मी हे 38 मापासाठी डायग्राम काढून घेते, जे की माप माझे स्वतःच आहे। 38 ची छाती असणार आहे, इथं 32 चं कंबर असणार आहे आणि उंची जी आहे ती मी 14.5 तयार घेणार आहे। ठीक आहे। ओके, आता हे झाले आपले माप। ह्या मापानुसार मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवते। तर आपल्याला 14.5 तयार उंची घ्यायची आहे आणि आपण फोर्टक्स ब्लाउजची म्हणजे बेल्ट वाला फोर्टक्सची मी तुम्हाला इथे डायग्राम काढून दाखवते। तर 14.5 तयार उंची हवी, त्यामध्ये मी 1 इंच प्लस करत 15.5 बघा 15 इंचाची आपली ही स्केल असल्यामुळे मी अजून थोडा अर्धा इंच त्यामध्ये एक्स्ट्रा घेतलेला आहे। ठीक आहे, सेंटीमीटर आहे, मी तुम्हाला इंच म्हणून सांगते, तुम्ही टेपने असंच मार्किंग करू शकता। तर इथं आपण बरोबर 15.5 वरती मार्किंग केलेलं आहे आणि हीच लाईन जी आहे ती आपण अशी आडवी व्यवस्थित अशी मार्किंग करू। उंची प्लस 1 इंच तुम्हाला प्रत्येकासाठी घ्यायचं आहे। आपलं हे मार्किंग झाल्यानंतर आपल्याला इथं वर काय करायचं आहे, प्रत्येकासाठी ओपन गळ्याचं ब्लाउज तुम्ही बनवत असणार तर कंपल्सरी 5 इंच शोल्डर घ्यायचं आहे। तर बघा, प्रत्येकासाठी आपल्याला इथं 5चे शोल्डर घ्यायचं असतं। ओपन गळ्याला प्रत्येकाला 5चे शोल्डर घ्या, 2 इंच गळा रुंदी आणि 3 इंच शोल्डर। तर मी इथं 2 ची गळा रुंदीला मार्किंग केलेली आहे। त्यानंतर इथं आपण मुंडा घेतलेला आहे 5.5चा, बघा 5.5चा मुंडा घेतलेला आहे। आता आपण इथे किती मोजून घेतलं, 2 इंच इकडे गळा रुंदी मोजून घेतली आणि 3 इंच आपलं हे शोल्डर झालेलं आहे, टोटल मिळून 5 इंच। ओके, आता हे 5.5चा आपला मुंडा झालेला आहे। तर इथं देखील आपण बरोबर 5.5 असं लिहून घेणार। तुम्ही पण मार्किंग करत असताना पॉइंट लावत चला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठून कुठं किती माप घेतलेला आहे। नाही तर बऱ्याच मैत्रिणी वारंवार एकच प्रश्न विचारतात की मुंडा किती घ्यायचा, शोल्डर किती घ्यायचं। तर कंपल्सरी प्रत्येकाला ओपन गळ्याला तुम्ही एवढं शोल्डर घेऊ शकता, बरोबर 5चं। आता इथं बघा, ही जी आपण लाईन मार्किंग केलेली आहे ही बंद बाजू आपली असणार आहे ब्लाउज पीस वरती। आता इथं आपण काय करतोय, बंद बाजूपासून आपण इथं पॉइंट लावणार आहे छातीचा चौथा। 38 छातीचं माप आहे, तर 38चा चौथा भाग होतो 9.5। 9.5ला मी प्लस केलं आणि मी 2 इंच मार्जिन घेत असते, म्हणजे 11.5। आणि आता हे फोर्टक्स ब्लाउज आपण बनवणार आहे, तर फोर्टक्स साठी जो मुंड्यातील टक्स असणार आहे त्यासाठी आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलंय। ओके, हा अर्धा इंच आपण टक्स साठी एक्स्ट्रा घेतलेला आहे। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्टली हा जो पॉइंट आहे हा असं सरळ खाली मॅच करायचा आहे। बघा, एकदम सोपी पद्धत आहे। हा सरळ मॅच झाला खाली। आता इथं मुंड्याचा आकार द्यायचा आहे। मुंड्याचा आकार देताना बऱ्याचशा मैत्रिणी इथून एकदम कॉर्नर मधून आकार देतात, तर मी तुम्हाला इथं बॅक आणि फ्रंट दोघांचे आकार देऊन दाखवते। इथून तुम्हाला घ्यायचं आहे बरोबर 1 इंच। ही बिग साईज आहे म्हणून आपण 1 इंच घेतोय। स्मॉल साईज असेल 34 पर्यंत तुम्हाला अर्धा इंच घ्यायचे आहे। एकदम सोपं करून मी तुम्हाला इथं दाखवते। ओके, इथं आपण 1 इंच मोजून घेतलेला आहे। हा 1चा गॅप आपला झालेला आहे, इथं खाली 1 देते आणि इथून आपल्याला काय करायचं असं, कॉर्नर मधून असा अर्धा इंच घ्यायचा आहे। बघा, फक्त मी अर्ध्याच्या पॉइंट असा लावते व्यवस्थित आणि हा अर्ध्याचा पॉइंट आपल्याला असं डॉट डॉट लाईनने इथं मॅच करायचा आहे। हा झाला एकदम सिंपल पद्धतीने मुंड्याचा आकार। बघा किती सोपी पद्धत आहे। आता हा बॅक मुंड्याचा आकार आहे, आपण इथं बी देऊन घेऊ आणि आता इथून आपल्याला फ्रंट मुंड्याचा आकार द्यायचा आहे। ह्या लाईन पासून आपण फ्रंटचा आकार देणार आणि हा आकार आपला फ्रंटचा असा इथं मॅच होणार आहे। ठीक आहे, फ्रंटचा आकार आपल्याला थोडा आतून द्यायचा असतो आणि बॅकचा आकार आपल्याला वरून द्यायचा असतो। तर मी तुम्हाला इथे एक ऍडवाइस देईल की तुम्ही कटिंग करत असताना बॅक मुंड्याचाच आकार कट करा जेव्हा फोर्टक्सचं ब्लाउज कट करणार। नंतर मग आपलं ब्लाउज शिवून झालं का जेव्हा आपण मुंड्यातील टक्स देतो ना, तेव्हा आपल्याला आकार कट करायचा असतो। तर केव्हाही बॅक मुंड्याच्या आकाराने ब्लाउज कटिंग करा। हा फ्रंट मुंडा आहे, तर आपण इथं F असा लिहून घेऊ। ओके, आता आपण इथं गळ्याची उंची चेक करणार। मी माझ्यासाठी गळा उंचीला बरोबर 7.5 असं घेत असते, तर मी इथं 7.5ला पॉइंट लावलेला आहे। तुम्ही 6, 6.5 जेवढा काही घेणार तेवढा घेऊ शकता। तर गळा उंचीला पॉइंट लावून झाल्यानंतर इथून गळा रुंदी मी 2.5 इंच घेतलेली आहे। बघा, कंपल्सरी प्रत्येकासाठी खाली 2.5 इंच आणि वर 2 इंच असे तुम्हाला पॉइंट लावायचे आहेत। इथून छान असा राऊंड शेप असा द्यायचा।
हवा तो शेप आपण पुढच्या गळ्याला पण देऊ शकतो। इथून मी बरोबर 2.5 असं केलेलं आहे, म्हणजे 2.5 इंच आपलं हे झालेलं आहे। ओके, आता हे वरची आपली पूर्ण ड्राफ्टिंग झाली। त्यानंतर आपल्याला यायचंय खाली। हे बेल्टवाला फोरटक्स दाखवते, म्हणजे बेल्टवाल्या फोरटक्सचे डायग्राम आपण बघून घेतोय। आणि यामध्ये बघा अजून एकदा परत लक्षात घ्या की आपण उंची प्लस 1 इंच केलेला आहे। फ्रंट पार्टची मार्किंग दाखवते उंची प्लस 1 इंच घेतलेला आहे, म्हणून आपण क्रॉस पट्टीसाठी काय करणार, इथं 2 इंचावर पॉइंट लावतोय। बघा खालच्या लाईन पासून आपण 2 इंचावर पॉइंट ह्या बाजूला आणि ह्या बाजूला पण 2 इंचावर पॉइंट लावत आपण एक अशी आडवी लाईन मार्किंग करणार। कंपल्सरी प्रत्येकाला तुम्हाला अगदी स्मॉल साईज पासून 28 ते 48 साईज पर्यंत तुम्हाला क्रॉस पट्टीसाठी 2 इंच असं घ्यायचं आहे। हा जो म्हणजे क्रॉस पट्टी आपण ही जी काही घेणार आहेत ना, ही इकडे 2 इंच असणार आहे आणि ह्या दिशेला देखील आपण ही 2 इंच अशी घेतलेली आहे। ओके, अशा पद्धतीने आता आपल्याला क्रॉस पट्टीच्या आकारासाठी काय करायचं आहे, ह्या बाजूला गळ्याकडच्या बाजूला 1 इंच वर घ्यायचा आहे। आता हा 1 इंच वर घेतल्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टीचा आकार द्यायचा आहे, पण नेमका तो आकार बऱ्याचशा अशा मैत्रिणी चुकतात। म्हणजे हा आकार नेमका कधी कधी इथून असा दिला जातो, कधी असा दिला जातो, मग तो प्रॉपर कसा द्यायचा, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथं 4 वर पॉइंट लावायचा आहे। ही जी लाईन आहे ना, इथं 4 वर पॉइंट लावायचा आणि असं आपल्याला हा पॉइंट इथं असा क्रॉस करायचा आहे। ओके, हा क्रॉस झाल्यानंतर हा झाला क्रॉस पट्टीचा आकार। इथं नॉर्मल असं आपल्याला असा राऊंड शेप द्यायचा आहे। डायरेक्टली क्रॉस पट्टीचा आकार देता येत नसेल तर तुम्ही असा आधी क्रॉस करा आणि मग असा क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्या। तर आता आपली टोटल क्रॉस पट्टी बघा ह्या दिशेला किती उंचीला आलेली आहे ते दाखवते मोजून। तर बघा इकडे बरोबर आपली क्रॉस पट्टी आलेली आहे 3 इंच। ठीक आहे, तर इथं आपली क्रॉस पट्टीची मार्किंग आलेली आहे बरोबर टोटल 3 इंच। हा 1 इंच प्लस केला आपण त्यामध्ये तेव्हा। तर तुम्ही ह्या सर्व गोष्टी लक्षात घ्या। या बाजूला 3 इंच आलेले आहे आणि ह्या बाजूला आपले 2 इंच आलेले आहे। तर आता आपल्याला पुढची स्टेप करायची आहे। फोरटक्स ब्लाउज म्हटल्यावर याचे फोरटक्स कसे घेणार, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता हे 38चं माप आहे, तर मी इथं बरोबर फोरटक्स साठी पॉइंट लावणार आहे 4.5 वरती। ओके, हा माझ्या 4.5 वरती पॉइंट लावून झाला, तर इथं 4.5 वरती पॉइंट लावलाय मी। इथं मी तुम्हाला असा ॲरो देते आणि 4.5 ओके ह्या दिशेने असं मोजत आपण हा 4.5 वरती पॉइंट लावलेला आहे। इथला पॉइंट आपला 4.5 वरती आहे। हाच पॉइंट आपण वर देखील लिहून घेऊ शकतो, पण हा पॉइंट आता तुम्ही लक्षात घ्या 4.5 वरती लावला। त्यानंतर टक्स पॉइंट असतो, प्रत्येकासाठी टक्स पॉइंट घ्यायचा असतो। टक्स पॉइंट म्हणजेच मी भरपूर असे चार्ट तुमच्यासोबत शेअर केले। टक्स पॉइंट असतो आपला छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच। 38चा चौथा भाग आपला 9.5 होत असतो। ओके, आता यामध्ये आपण प्लस 1 इंच करणार आहेत, म्हणजे आपला झाला टक्स पॉइंट बरोबर 10.5। तर 10.5 वरती हा पॉइंट आलेला आहे। हा 10.5 वरती पॉइंट आला। मग अशा वेळेस काय होतं, जेव्हा आपलं उंची कमी जास्त होत असते तेव्हा आपल्याला हा टक्स आता 10.5च्या पॉइंट पासून आपल्याला इथपर्यंत मोजून चेक करायचा आहे किती येतोय। तर हा 3 इंचाचा टक्स होतोय आणि हा एवढा 3 इंचाचा टक्स थोडा जास्तीचा होईल, म्हणून कंपल्सरी प्रत्येकाला सांगते मी तुम्हाला की तुम्हाला 36च्या मापापुढे हा जो टक्स आहे ना तो फक्त 2.5 इंच घ्यायचा आहे। तर इथून बघा आता तुम्हाला काय करायचं आहे, वरून टक्स पॉइंट मोजण्याची गरज नाहीये, मोजायचा आहे तो टक्स खालच्या दिशेने। एकदम फ्री साईज तुम्हाला सांगते, सर्वांसाठी एकदम सोपी पद्धत असणार आहे। तर खालच्या दिशेने आपण हा 2.5 इंच टक्स घेणार आहे। ओके, हा 2.5चा टक्स झाला खालच्या बाजूने। 2.5 आपण इथं लिहून घेणार। 2.5 इंच टक्स किती साईज पासून घ्यायचा आहे, तर इथं लिहून देते तुम्हाला 36 साईज पासून। तर आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे 2.5च्या बरोबर 44 पर्यंत। त्यापुढे आपण हा टक्स थोडा उंचीला अजून वाढवून घेऊ शकतो। ठीक आहे, म्हणजे आता इथं 44 पर्यंत आपण हा घेतलेला आहे। त्यानंतर आपण 44च्या पुढे 46 साईज पासून तर 50 साईज पर्यंत आपण हा जो टक्स आहे तो 3 इंच घेणार आणि हा जो टक्स आहे हा आपण इथं 2.5 घेतलेला आहे। ओके, असं लक्षात घ्या म्हणजे तुमचं बरोबर लक्षात येईल। त्यानंतर आता इथं आपण मेन टक्स जो आहे याचीच मार्किंग करून घेणार।
1 इंच ह्या बाजूला आणि 1 इंच ह्या बाजूला, पाऊण इंच पण तुम्ही घेऊ शकता कमरेच्या आणि छातीच्या मापानुसार। आता बघा तुम्हाला 1-1 इंच आता डायरेक्टली तुम्ही म्हणणार की ताई 1 इंच इकडे आणि 1 इंच इकडे कंपल्सरी 2 इंच प्रत्येकाला येणार आहे का? तर त्याचं मेजरमेंट मी तुम्हाला इथे दाखवते। जसं की बघा छातीचं माप आपलं कमरेचं माप आहे 32चं। मग आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम इथं 32चा चौथा टाकायचा आहे। 32चा चौथा किती होतोय तर 8, हा 8 इंच झाला आपला। त्यानंतर आपली नेहमीची शिलाई मार्जिन किती असणार आहे तर 2 इंच। ओके, आपली ही नेहमीची शिलाई मार्जिन 2 इंच झाली। त्यानंतर जेवढा काही आपल्या इकडे कापड शिल्लक राहतोय तर बघा 2 इंच कापड शिल्लक राहतोय आपला। तर इथं आपल्याला काय करायचं आहे, 2च्या बरोबर निम्मे करायचं आहे, 1 इंच ह्या बाजूला आणि 1 इंच ह्या बाजूला, असंच तुमचं देखील माप निघणार आहे। जर समजा आता माझं मी तुम्हाला अजून पुढे क्लिअर करून सांगते, 1 इंच ह्या बाजूला 1 इंच ह्या बाजूला, आपलं हे असं टक्स मार्किंग आपण केला। आता ह्याच जागेवर 38ची छाती असेल आणि समजा 34चं कंबर असेल, मग काय करायचं आहे आपल्याला, जेव्हा असे कॉमन माप नसतात एवढे एकदम परफेक्ट, कमी जास्त मापन असतात, कोणाकोणाचा 4 इंचाचा फरक असतो, इथं फरक आहे 6 इंचाचा। 38ची छाती 32चं कंबर म्हणजे 6चा फरक आहे। 4 इंचाचा जेव्हा फरक येईल तेव्हा म्हणजे 34चं माप आपण इथं घेऊया, एक अंदाजा सांगते। तर 34च्या मापानुसार तुमच्या कमरेच्या चौथा 8.5 येईल आणि मग परत पुढे 2 इंच प्लस करत इथं आपली फक्त मार्जिन मध्ये म्हणजे जेवढा काही कापड शिल्लक राहणार आहे तो असेल फक्त 1.5 इंच। मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा कमरेचं माप जास्त येणार तेव्हा तुम्हाला 1.5चा निम्मे करायचा आहे। 1.5चा निम्मे किती होतो, पाऊण इंच ह्या दिशेला आणि पाऊण इंच ह्या दिशेला। जेव्हा कमरेचं माप जास्त येतं तेव्हा तुम्हाला ह्या टक्सची रुंदी कमी करायची असते। आता इथं कमरेचं माप कमी आहे म्हणून आपण टक्स 1-1 इंचाचा घेतलेला आहे। टोटल मिळून आपला हा टक्स बघा 1 इंच इकडे 1 इंच इकडे, टोटल मिळून आपला हा 2 इंचचा असा एवढा स्पेस आहे। ओके, आता हा टक्स मेन झाला। बऱ्याच मैत्रिणींना असं वाटतं की 4 टक्सचे जे टक्स असतात ना ते इथून असं किती इंच, इथून असं किती इंच, असं किती इंच घ्यायचा। तर आता तीच ट्रिक तुम्हाला दाखवते, ते समजून घ्या आधी। इथं बघा आपल्याला काय करायचं आहे, गळा जो काही गळा तुम्ही घेतलेला असतो तो गळा आणि क्रॉसपट्टीचा हा पॉइंट, हे दोन्ही आपल्याला बघायचे आहेत। आणि टेप असेल तर टेपने फोल्ड करून तुम्ही सेंटर काढा। इथं आपलं 5 इंच यायचं तर आपलं इथं सेंटर येतोय 2.5 इंचावरती। ओके, 2.5 वर आपला सेंटर पॉइंट आला तर हा सेंटर पॉइंट आपल्याला डायरेक्टली असा आडवा मार्किंग करायचा आहे। आता इथं टक्स पॉइंट स्किप केलेला आहे मी आणि डायरेक्टली तुम्हाला खालच्या दिशेने शिकवत आहे। तर बघा आपला टक्स पॉइंट इथं गेला म्हणजे 1/2 इंच खाली गेलेला आहे। तर तुम्हाला टक्स पॉइंट घ्यायचाच नाही यामध्ये, फक्त खालच्या बाजूने टक्स मोजून घ्यायचा, हा 2.5 इंच घेतला आणि त्यानंतर मग आपल्याला याचं निम्मे करायचं आहे। ठीक आहे, याचं मिडल काढलेलं आहे आणि हीच लाईन आपण कंटिन्यू केली। तसंच आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपण 4.5 खाली मोजून घेतलेला आहे ना तेच 4.5चा पॉइंट आपल्याला इथं वर कंटिन्यू करायचा आहे। हा 4.5चा आता मेन पॉइंट झाला, इथं आपण स्टार बनवून घेऊ। हा मेन पॉइंट झाला आता आपला टक्ससाठी। तर इथं काय करायचं आहे, आपल्याला 38 मापासाठी आपण करून घेतोय, तर इथून आपल्याला घ्यायचं आहे बरोबर टक्ससाठी 2 इंच ह्या बाजूला। बघा मेन पॉइंट पासून 2 इंच ह्या बाजूला, 2 इंच ह्या बाजूला घ्यायचं आहे। ओके, आता इथून आपण हे इकडे 2 इंच मोजून घेतलेला आहे आणि इकडे पण आपण हे 2 इंच मोजून घेतलेला आहे। तुम्हाला डायग्राम असंच काढून घ्यायचा आहे। आता हा जो टक्स आहे हा आपला इकडे असा येणार आहे, इथून इथपर्यंत। आता इथं पाव इंच मार्जिन जाणार आहे फक्त। हे जे टक्स असतात ना आजूबाजूचे ते पाव इंच मार्जिन मध्ये असं त्यांचा कापड वेस्ट होतो, म्हणजे टोटल मिळून आपला इथं 1/2 इंच कापड वेस्ट होणार आहे ज्यावेळेस आपण टक्स कापडवरती घेऊ। आणि हा जो पॉइंट आहे हा पॉइंट बघा, आता ही जी लाईन आहे ना आपली, तर आपल्याला टक्स इथं सरळ न घेता इथं 1.5 इंच घ्यायचं आहे। इथं 1.5 इंच खाली मार्किंग करून घ्यायचं। इथं आपण 1.5 लिहून घेऊ। ओके, अशा पद्धतीने इथून आपण 1.5 इंच खाली मोजून घेतलेला आहे आणि हा पॉइंट त्यानंतर इथं आपल्याला असा क्रॉस करायचा आहे आणि हा झाला आपला बरोबर टक्स। हा मार्जिन कडच्या साईडचा टक्स आहे।
तर बघा आता आपले टोटल हे तिन्ही टक्सची मार्किंग झाली. तुमच्या लक्षात आलंच असेल हे 2-2 इंच घेतलेलं आहे आपण. तर हे जे टक्स आहेत ना हे तुम्हाला आता हा जो मेन टक्स आहे हा मी तुम्हाला समजावून सांगितला किती घ्यायचा आहे. 36 साईज पासून आपण 2.5 इंच घेतलेला आहे 44 पर्यंत. 46 पासून 50 पर्यंत आपण हा टक्स 3 इंच घेणार आहेत. इथं मी पॉइंट लावून तुम्हाला समजावून सांगेल. ह्या पेजवरती मी तुम्हाला संपूर्ण असं व्यवस्थित लिहून देणार आहे. हे जे पॉइंट लावलेले असतील ना तेच आपण इथं लिहून घेणार आहेत. ठीक आहे. तर मी पुढे समजावून सांगते. इथं आपण वर लिहून घेऊ 28 साईज पासून तर आपल्याला 34 पर्यंत हा जो टक्स असणार आहे हा घ्यायचा आहे 2 इंच. ओके. 2, 2.5, 3 हे आपला मेन टक्सची मार्किंग झाली. त्यानंतर ह्याच सेम साईज मी तुम्हाला इथं सांगते. हे जे टक्स असणार आहेत ना आपले हे 28 साईज पासून तर 34 पर्यंत आपल्याला घ्यायचं आहे बरोबर 1.5 इंच. ठीक आहे. इथंच खाली लिहून देते 1.5 म्हणजे हा मेन पॉइंट तुम्हाला काढायचाच आहे आणि तिथून 1.5 इंच इकडे आणि 1.5 इंच इकडे 28 ते 34 पर्यंत घ्यायचं आहे. त्या पुढील आपल्याला 36 साईज पासून तर बरोबर 44 पर्यंत आपल्याला घ्यायचं आहे 2 इंच घ्यायचं आहे. हे 2 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं जे अंतर आहे ना ते आपल्याला घ्यायचं आहे बरोबर 46 साईज पासून तर बरोबर 50 साईज पर्यंत आपल्याला घ्यायचं आहे हे 2.25. ओके. हे वाले टक्स सांगितले मी तुम्हाला जे मी इथं 2 घेतलेले आहेत. आता राहिला आपला मुंड्यातला टक्स. बऱ्याचशा मैत्रिणी मुंड्यातला टक्स देखील ह्या दिशेने मोजून घेत असतात. इथून असं किती घ्यायचा 3 घ्यायच्या 4 घ्यायच्या 5 घ्यायच्या तर तसं नसतं. आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम हे 2 घेतलेलं आहे ना तर इथं 2.25 घ्यायचं आहे. जेव्हा आपण हा टक्स 2 इंच ह्या बाजूला मोजून घेतला तेव्हा आपल्याला मुंड्यातल्या टक्स साठी मार्किंग करायचे आहे. तर 2.25 इंच 2.25 म्हणजेच 2.25 इंच 2 इंच आणि पाव इंच. आणि हा बघा हा मेन पॉइंट आहे आणि हा टक्सचा इकडचा पॉइंट आहे. दोन्ही पॉइंटच्या सेंटरला परफेक्ट सेंटरला येईल असा आपल्याला पॉइंट लावायचा आहे. बघा बरोबर रांगोळीच्या टिपक्यासारखा सेंटरला मी हा पॉइंट लावलेला आहे. आता हा टक्स जो आहे तो मुंड्यात आपण नेमका किती क्रॉस करायचा हे पण महत्वाचा पॉइंट आहे. तर इथं बघा आपल्याला काय करायचं आहे मुंडा किती घेतलेला आहे आपण 5.5 तर 5.5 वरती आपल्याला इथं निशाण लावायचं आहे. तुम्ही जेवढा काही मुंडा घेत असणार तेवढं तुम्हाला निशाण लावायचं आहे आणि 5.5च्या निशाणवरती आपल्याला हा जो काही आहे तो टक्स असा क्रॉस करायचा आहे. आणि मुंड्यातील टक्स देखील आपला फक्त आणि फक्त पाव इंचचाच आपल्याला घ्यायचा असतो. म्हणजे टोटल कापड त्यामध्ये वेस्ट होणार आहे 1/2 इंच जो आपण इकडे ह्या दिशेला एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर हे झाले आपले 4ही टक्स मार्किंग. आणि तुम्ही बघू शकता याला पप एकदम परफेक्ट येणार आहे कारण याचे राऊंड शेप एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे. तर हे आपले 4 टक्सचा आपला हा डायग्राम झाला. त्यानंतर क्रॉसपट्टी समजून घ्या. जर का तुम्ही क्रॉसपट्टी हीच यूज करत असणार तर ह्या क्रॉसपट्टीला तुम्हाला घ्यायचं आहे खाली बरोबर अजून 1 इंच प्लस करायचं आहे. म्हणजे 1 इंच आपल्याला यामध्ये वाढवायचं आहे. आता इकडे 3 आहे तर आपण 4 वरती पॉइंट लावणार आहेत. आणि इथं क्रॉसपट्टीसाठी काय करायचं असतं आपल्याला कमरेच्या चौथा प्लस 2.5 इंच घ्यायचं. कंबर आहे 32 तर 32च्या चौथा 8 होणार आहे आणि प्लस 2.5 इंच घेतलं म्हणजे 10.5. तर आपला इथं 10.5 वरती पॉइंट लावला आणि ही क्रॉसपट्टी आपली इथं अशी तयार होईल. मग ओके इथून इथपर्यंत आपली ही क्रॉसपट्टी अशी तयार होत असते. तर आता इकडे टोटल आपली क्रॉसपट्टीची जी मार्किंग आहे ती 4 इंच झालेली आहे ह्या दिशेने आणि इथं झालेली आहे बरोबर 3 इंच. आपण हे 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे हे पण लक्षात घ्या. आणि वेगळी क्रॉसपट्टी कशी काढायची ते पण मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे पण डायग्राम मध्ये तुम्हाला ऍड करून मी इथं दाखवलेलं आहे. ठीक आहे. तर बघा ज्या मैत्रिणींना क्रॉसपट्टी इथं तुम्हाला कळली नसेल किंवा तुम्हाला थोडा गोंधळ झाला असेल तर तुम्ही काय करा फक्त हा जो एवढा डायग्राम आहे तो कंटिन्यू करा आणि प्रत्येकासाठी तुम्ही क्रॉसपट्टी अशा पद्धतीने काढून घेऊ शकता. जसं की मी तुम्हाला आता इथं ह्या ब्लाऊजसाठी म्हणजे ह्या मापासाठी क्रॉसपट्टीचं माप इथं दाखवते. तर इथं काय करायचं आहे आपल्याला कमरेच्या चौथा प्लस 2.5 इंच म्हणजे 10.5. बघा 10.5 वरती मी पॉइंट लावला आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला बरोबर ह्या बाजूला 4 इंच असं मोजून घ्यायचं आहे. ठीक आहे. 4 इंचावर इकडे पॉइंट लावायचा आहे 4 वरती इकडे पण पॉइंट लावायचा आहे आणि हा एक बॉक्स तयार करणार आहेत आपण.
ह्या बाजूने आपण असा बॉक्स तयार करून घेऊ। 4-4 इंचाचा बॉक्स तयार केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या दिशेला 3 इंचावर पॉइंट लावायचा आहे। 3 ला इथं पॉइंट लावला, 3 ला इथं पॉइंट लावला, 3 ची लाईन एकदम सरळ मार्किंग करायची आहे। 3 ची लाईन सरळ मार्किंग केली का इथं पॉइंट लावायचा आहे आपल्याला 4 वरती। हा 4 वरती पॉइंट लावला आणि हा 1 इंच आपला ऑलरेडी वर आहेच, तर आपल्याला हा 4चा पॉइंट इथं असा क्रॉस करायचा आहे। म्हणजे ही झाली तुमची क्रॉस पट्टी प्रॉपर। प्रत्येक मापासाठी तुम्ही ही क्रॉस पट्टी घेऊ शकता। आता 1-2 मैत्रिणींची कमेंट होती की ताई क्रॉस पट्टी मोठी नाही होत का, तर ही तयार झाल्यावर बघा आता इकडे 3 इंच येते ना, तर तयार झाल्यावर तुमची ही क्रॉस पट्टी 2.5 इंच तयार होणार आहे। तर मग तुम्ही पण असा डायग्राम तुमच्या नोटबुक वरती व्यवस्थित असा काढून घ्या। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। आवडला असेल तर लाईक शेअर नक्कीच करा।